हाय गाइस. इकडे बघ की. हाय गाइस चल विहान मामा सोडून खाली चल. नाही माझा नाहीये बाबोली. चलो गावाकड माग नाव लावते परत बॅकग्राऊंडचा. आता तुझाच आवाज येणार आता कशाला बॅकग्राऊंड. कस करते चला खाली जा. खाली एकदा म्हण की हाय गाईस. म्हण की एकदा आज एकदा. वेलकम टू माय ब्लॉग. विहान गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग गाइस. शेख गुड मॉर्निंग. हाय गाइस. हायवेने जावा म्हणतात. काय हायवे नाही आजला मंदिर ना. बाय बाय. कम बॅक टू न्यू ब्लॉग. गुड मॉर्निंग एव्हरीवन. आम्ही आज सकाळ सकाळी खाली आलोय. म्हणजे विहानचा छोटा मामा जो मी काल सांगितला होता अखिलेश मामा तो रात्री आला होता अचानक. पहाटे 4 वाजता आला होता. त्याची गाडी इथे होती म्हणून तो घ्यायला आला होता. आणि आता सकाळी सकाळी 7-8 वाजता पण निघून पण गेला तो. त्यामुळे आम्ही त्याला खाली सोडायला आलो होतो. आणि विहान पण सकाळी उठल्यापासून मामासोबत खेळतोय. खूप अर्जंटमध्ये आला आणि गेला. त्याचा रात्रीचा तर ब्लॉग काय रेकॉर्ड करता आला नाही आलेला. आणि आता सकाळचा थोडाफार रेकॉर्ड केला आहे मी. तुम्ही आता बघितलंच असेल ते. आणि आज संक्रांत आहे. सगळ्यांना संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. तिळगुळ घ्या गोड गोड बोला. विहानकडून पण संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. आमचे ती सांडू नका आमच्यासोबत भांडू नका. आणि इकडे गाडी पार्क करतात. ॲक्च्युली ते आमच्या वरच्या मे बी 8th फ्लोअरला फॅब्रिकेशनचं काम चालू होतं. त्यामुळे इथं काही बाईक्स वगैरे कार लावलेली नव्हती तिकडे लावली होती. मग ते आता काम झालं रात्री. मग ह्यांनी इथे येऊन आता ही कार पार्क केली आपल्या पार्किंगमध्ये. आणि इथे माझी देवपूजा वगैरे झाली आहे. छानशी अशी छोटीशीच रांगोळी काढली हॅपी संक्रांती. आणि त्याच्यानंतर आता सुगडे पुजायचे बाकी आहेत. त्याच्यासाठी लागणारं सगळं साहित्य मी एका साईडला काढून ठेवलंय. हे जो आपण विडा ठेवतो त्याचं सामान पानं सुपारी खाली गंध खोबऱ्याची वाटी गूळ फुलं अगरबत्ती. त्याच्यानंतर हे आपलं तिळाची वडी. त्याच्यानंतर वाणाला लागणारं साहित्य पण सगळं एकत्र करून ठेवलंय. आता फक्त आवरायचं आणि पूजा करायची. स्वयंपाक पण ऑलमोस्ट रेडी आहे. याच्यात भात झालाय. याच्यात आमटी आहे कणिक मळली आणि फक्त पुरण बारीक करून पोळ्याच करायच्या बाकी आहेत. पोळ्या करून झाल्या की मग मी ओसायला मंदिरात जाणार आहे पूजा करून. काहीतरी 4 पर्यंत मुहूर्त आहे. मग त्याच्या आधी मी जाऊन येईल. सोसायटीमध्येच गणपतीचं मंदिर आहे. तिथंच इथल्या सगळ्या बायका वगैरे येतात ओसायला. मग मी पण तिथेच जाणार आहे. आणि विहान झोपलाय. विहानचा तोपर्यंत खाऊ पण रेडी करायचा आहे. आणि मग नंतर रेडी झाल्यानंतर माझा संक्रांतीचा लुक कसा आहे ते पण तुम्हाला मी नक्की दाखवेन. आणि असा आहे माझा आजचा संक्रांतीचा लुक. ही माझी 4थी संक्रांत आहे. आणि आज पण अशी पहिली संक्रांती असल्यासारखी मी आवरलं होतं. मला खूप आवडतं असं सणाला वगैरे आवरायला. आणि मी अशी पिंक कलरची खण साडी वेअर केली आहे. ती मला खूप छान दिसते. आणि त्याच्यासोबत असे ब्लॅक कलरचे मी ज्वेलरी पण घातली होती. म्हणजे ब्लॅक कलरचं लॉंग मंगळसूत्र आणि ब्लॅक कलरचं नेक पीस. मी अशी ज्वेलरी मोस्टली कधी घालत नाही. फर्स्ट टाइमच घातली पण ती मला खूप छान दिसते. चला तर मग संक्रांतीची पूजा करून घेऊया. मी मकर संक्रांती दिवशी संक्रांतीचं पूजन कसं केलं याचा मी सेपरेट व्हिडिओ बनवला आहे. त्यामुळे या व्हिडिओमध्ये फक्त मी फास्ट फॉरवर्ड केला व्हिडिओ. तुम्हाला जर मी कसं संक्रांती पूजल्या किंवा कशा पूजायच्या हे पाहायचं असेल तर तुम्ही माझा दुसरावाला व्हिडिओ बघा. मी त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये ॲड करेन.
आणि वौसायला जाताना किंवा वौसून आल्यानंतर यातलं एक सुगडं आपल्याला देवाला ठेवायचं, एक तुळशीपाशी आणि एक तुम्ही वौसायला जाताना ताटात घेऊन जाऊ शकता. अशा पद्धतीने मी संक्रांती सण साजरा करते. तुमच्याकडे तुम्ही कसं संक्रांती करता किंवा कसे खण पुसता ते सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा. आणि इथे मी घरातल्या तुळशीची सुद्धा पूजा करून घेते आहे. म्हटलं तुळशीलाही तिळगुळ नैवेद्य वगैरे दाखवू आणि मग खाली जाऊ. त्याच्यासाठी मी तुम्हाला दाखवतो कालच्या व्हिडिओमध्येच मी तुळस छोटीशी आणली होती, तर त्याची इथे मी पूजा करून घेतली आहे आणि त्याच्यानंतर आता मी खाली वौसायला जाणार आहे. आता मी वौसायला चालले, त्याच्यासाठी अशी मी इथे रेडी झालेली आहे. अशी छानशी पिंक कलरची खण साडी घातली आहे आणि गळ्यामध्ये पण असं ब्लॅक कलरचे दोन्ही घातलेत. थोडासा असा मराठमोळा लुक केलाय आणि आता मी खाली वौसायला निघते आहे. तिथे गेले का खाली पहिल्यांदा मस्तपैकी असं फोटोशूट करणार आहे आणि त्याच्यानंतरच मग वौसायला जाणार आहे. आणि इथं मी माझं ताट पण रेडी करून घेतलंय. इथे मी ताटामध्ये एक सुगडं घेतलं, त्याच्यानंतर देवाला नैवेद्य तिळगुळ, वाण, फुलं आणि हळदी कुंकाचं पंचपाळ. चप्पल आणलं मग खाली जाऊया. खाली बायका पण आली असते. असं फोटोशूट वगैरे केला मी आणि आता चालले मंदिराकडे, बघू तिकडे बायका आहेत का. पहिल्यांदा देवाला नैवेद्य वगैरे देते, म्हणजे नैवेद्य दाखवते. इकडे आता एक एक बायका अशा येत होत्या, काही बायका येऊन गेल्या आणि काही यायला लागलेत आता माझ्यासारख्या लेट. मी आताच वौसून आले. इथे काही जास्त बायका नव्हते, 4-5 बायका होत्या. तेवढ्या वौसून आले, लगेच आले, कारण की काही बायका लवकर येऊन गेल्या होत्या. आणि त्या सोसायटीमध्ये पण आम्ही खूप नवीन असल्यामुळे फारसं एवढं माहित नाहीये की कोण कधी येतं, किती वाजता, किंवा एवढा कोणाचा कॉन्टॅक्ट पण नाहीये. पण जेवढ्या बायका होत्या तिथे त्यांना वौसून आले. आता घरी जाऊन जेवायचं, पोटभर पुरणाची पोळी खायची. तिळगुळ घ्या, गडगड बोला, नमस्कार करते. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. आमचं ते सांगतो ना, आमच्यासोबत खायचं असतं का? खायचं असतं. इथे आम्ही मस्त असं रेडी होऊन चाललोय बाहेर. विहान कुठे चाललोय आपण? आम्ही चाललोय नातेवाईकाकडे. त्यांच्याकडे बाळाचं बोरनान आहे आणि हळदी कुंकाचा कार्यक्रम पण आहे. मग बोलवलं होतं म्हणून आम्ही तिकडे चाललोय. आणि आम्ही मग थोड्या वेळानं रिटर्न येऊ. विहान तिथे तर खूप मस्ती करणार आहे, हो ना विहान? तू मस्ती करणार आहे का तिथे? तुझा फर्स्ट बोरनांचा फंक्शन आहे ना, तू कधी कोणाचं पाहिलं नाहीये. तुझं पण करायचं ना आपण. असा हँडसम बॉय म्हणून चाललाय विहान. मस्तपैकी असं ब्लॅक शर्ट आणि क्रीम कलरची पॅन्ट घातली आणि आता ही कॅप पण घालणार आहे, हो ना? फोटो छान यायला पाहिजे. फोनचं वेळ आहे खूपच. रडू नको. इकडे बघ. इथूनच बघ. विहान पाठी उलटी करून देणार, त्याला आतलं काही नको असतं, फक्त रिकामं व्हायचं. विहान वियो ते भजन चालू केलं कोणीच येत नाही. रुद्र काय खाल्लंस? चॉकलेट घे, चॉकलेट. बॉल उचल, बॉल उचल, बॉल घे, बॉल उचल, बॉल उचल, बॉल 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 घे, बॉल. चॉकलेट.
व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.